अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेला सुरुवात झाली। पहिल्याच दिवशी राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसून आलं। निर्देशन पत्र भरण्याच्या पहिल्याच दिवशी उमेदवार प्रतिनिधींनी एकूण 16 अर्ज खरेदी केले। यामध्ये देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगर अध्यक्ष तथा भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते सत्यजित कदम यांच्या नावाची विशेष चर्चा रंगली। कदम यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला। यावेळी प्रीती कदम, देवळाली प्रवरा नगर परिषदेचे भाजप गटनेते प्रकाश संसारे, नगरसेविका सुजाता कदम, सुवर्णा कोठुळे, मनीषा कदम, सीमा देठे, चंदा राणी गाडे, माजी नगरसेविका अंजली कदम, सोसायटीच्या संचालिका स्वरूपा कदम, मंगेश ढूस यांच्यासह महिला नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सत्यजित कदम हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव आहेत। कदम कुटुंब 3 पिढ्यांपासून भाजपशी एकनिष्ठ असून चंद्रशेखर कदम हे भाजपचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात। यापूर्वी राहुरी विधानसभा निवडणुकीत देखील सत्यजित कदम इच्छुक होते, मात्र पक्ष आदेशाला प्राधान्य देत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता। यावेळी बोलताना प्रीती कदम यांनी भाजप पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांना निश्चितच न्याय देईल अशी अपेक्षा आहे असं सांगितलं। तर भाजप गटनेते प्रकाश संसारी यांनी विधान परिषद निवडणुकीसंदर्भात सत्यजित कदम यांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याचं देखील सांगितलंय। भारतीय जनता पार्टीची अहिल्यानगरमध्ये म्हटली गेली तर सगळ्यात जुनं भारतीय जनता पार्टीचं खोड म्हटलं जातं म्हणजे कदम घराणं। भारतीय जनता पार्टीचं पहिलं कमळ अहिल्यानगरमध्ये भाऊंच्या रूपात म्हणजे चंद्रशेखर भाऊंच्या रूपात फुललं। त्याच्यामुळे एकनिष्ठता तर आधीपासून आहेच आहे। पक्षाने आत्तापर्यंत 14 साल असेल, 19 साल असेल किंवा मागचे निवडणूक असेल, जेव्हा जेव्हा पक्षाने जो आदेश दिला त्याचं पालन नक्कीच कदम परिवाराने केलेलंच आहे। आणि मला खात्री आहे ह्या वेळेला पक्ष जसा मागच्या वेळेला त्यांनी थांबायला लावलं होतं आणि ह्या वेळेला नक्की काम आहेच आहे, त्याच्यामुळे पक्ष नक्की विचार करून ह्या वेळेची उमेदवारी दादांना देईल। अहिल्यानगर विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देवळाली प्रवराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजितदादा कदम यांच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज नामनिर्देशन पत्र घेतलेलं आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या ह्या भावना आहेत की भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही उमेदवारी मिळावी। त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह असा आहे की सत्यजित दादांनी ही निवडणूक लढवावी आणि सत्यजित दादांचं देखील पक्षाच्या वरिष्ठांशी, मुख्यमंत्री महोदय असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असतील, त्याचप्रमाणे विधान परिषद सभापती रामजी शिंदे साहेब असतील, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील, यांच्या सर्वांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे। निश्चित आम्हाला अपेक्षा अशी आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्यजित दादांना उमेदवारी जाहीर होईल। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।